आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्समधून आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये प्रवेश करत असताना आपल्याला अधिक प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता पडणार आहे. अर्थात जे रोबोट आपण यामध्ये तयार करू ते रोबोट हुबेहूब माणसासारखे काम करणारे असतील. आज जर आपण एआयची उत्पादने बघितली, जसे ChatGPT असेल, जेमिनी असेल, हे सर्व आपली कामं करू शकतात का? बऱ्यापैकी करू शकतात. परंतु जेव्हा ही उत्पादने आपण रोबोटमध्ये अंतर्भूत करू त्यावेळेस त्यांचं काम कशा पद्धतीने चालेल हे थोडंसं सांगणं अवघड आहे. त्यांना भौतिक जगाशी काही संबंध नसतो. त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे, कोणत्या प्रकारची माहिती तयार होते हे ते घेऊ शकत नाही. याच्यावरती उपायमधून सध्या एक वर्ल्ड मॉडेल नावाची संकल्पना विकसित होत आहे. ही वर्ल्ड मॉडेल जी संकल्पना आहे, या वर्ल्ड मॉडेलमध्ये वेगवेगळ्या सेन्सर्सनी आपल्या आजूबाजूचा डेटा, जो भौतिक माहिती आहे ती एकत्रित केली जाते आणि त्यानुसार निर्णय क्षमता विकसित केली जाते. याद्वारे आपण रोबोटला प्रशिक्षित करू शकू आणि हुबेहूब माणसासारखे रोबोट तयार करता येतील. यामध्ये कॉम्प्युटर व्हिजन असेल, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असेल आणि वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील जे बॉडीला लावले जातात रोबोटच्या. यांचा वापर करून सर्व माहिती एकत्रित करण्यात येते आणि त्यातून रोबोट आता शिकायला लागले आहेत. जनरेटिव्ह एआय मध्ये जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स येतात त्याच्या पुढची ही पायरी आहे, ज्याद्वारे हे तंत्रज्ञान आपण रोबोटमध्ये टाकून त्यांना हुबेहूब माणसासारखे हालचाली किंवा त्यांच्यासारखी अचूक निर्णय क्षमता देखील विकसित करता येऊ शकते. सध्या एनव्हिडियामध्ये कॉस्मॉस नावाचं तंत्रज्ञान याच प्रकारचं काम करतं. तसेच गुगलमध्ये जिनी 3 नावाचं तंत्रज्ञान आहे जे अजूनही खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. यामध्ये वर्ल्ड मॉडेलची संकल्पना आहे. जसं लार्ज लँग्वेज मॉडेल आपण म्हणतो तसं लार्ज व्हिडिओ मॉडेल या अर्थाने हे तंत्रज्ञान विकसित होते. सन 2026 मध्ये यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.